जेव्हा सगळे म्हणतात तुझ्यापासून काही होणार नाही, तेव्हा एकच प्रश्न स्वतःला विचारा, मी खरंच हार मानणार का? ही आहे विजय शिवदास पाटील यांची कथा. अंमळनेर साणेनगर एरियातील एक साधं कुटुंब. वडील हमाल, रोजच्या कष्टावर घर चालणारं आयुष्य. घरात 3 बहिणी, पण स्वप्न मात्र एकच, घरचा मुलगा गणवेशात दिसावा. लहानपणी विजय थोडा आगाऊ होता. लोक हसायचे, टोमणे मारायचे, हा काय भरती होणार? पण 2020 मध्ये त्याने ठरवलं, आता आयुष्य बदलायचं. 2021 SSC GD एक्झाम फेल. 2022 सर्वात मोठा धक्का, वडिलांचं निधन. त्यांची शेवटची इच्छा, माझा मुलगा फौजी व्हावा. दुःख पचवत तो पुन्हा उभा राहिला. SSC GD चेस्ट फेल, आर्मी ग्राउंड फेल. घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी विप्रोमध्ये काम, पण स्वप्न अजून जिवंत. 2023 महाराष्ट्र पोलीस फेल. PWD मध्ये फक्त 2 मार्कांनी राहिलं. BSF ट्रेड्समन फायनल मेरिटमध्ये नाव नाही. प्रत्येक वेळी स्वप्न तुटायचं, पण आईचा आवाज यायचा, मी आहे ना, हार मानू नकोस. 2024 SSC GD फिजिकल क्लिअर, एक्झाम क्लिअर, पण मेडिकल अनफिट. त्या दिवशी तो आतून संपला होता. 14 डिसेंबर 2024 सकाळी SSC GD चा निकाल, नाव नाही, डोळ्यात अश्रू. आई पुन्हा म्हणाली, देव उशीर करतो पण अन्याय नाही करत. आणि त्याच दिवशी दुपारी 1 वाजता CRPF चा निकाल लागला. विजय शिवदास पाटील सिलेक्टेड. आज तो गणवेशात आहे, कारण त्याने अपयशाला शेवट मानला नाही, आईच्या विश्वासाला साथ दिली आणि स्वतःवरचा विश्वास कधी सोडला नाही. लक्षात ठेवा, अपयश हे तुमची कथा संपवत नाही, ते फक्त तुम्हाला मजबूत बनवतं. हार मानू नका, तुमचा विजय कदाचित पुढच्या निकालात लपलेला असेल.